नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता यावर्षीची मकर संक्रांत कोणत्या रंगाने आली आहे आणि जर मकर संक्रांतीचा रंग पिवळा आहे तर मग बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की मग पिवळ्या रंगावरती मकर संक्रांत आली आहे तर मग पिवळ्या रंगाची साडी घालावी का? मग पिवळ्या रंगाची साडी नाही तर दुसरी कोणत्या रंगाची साडी नेसावी, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर मकर संक्रांत हा सण 3 दिवस साजरा केला जातो. तर मग पहिला दिवस म्हणजेच की 13 तारखेला भोगी म्हणजेच की सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. म्हणजेच की काही ठिकाणी मिक्स भाजी बनवतात तर काही ठिकाणी पांढऱ्या तिळाची आणि गुळाची पुरणपोळी बनवतात. तर दुसरा दिवस म्हणजे 14 तारखेला संक्रांत आणि मग 15 तारखेला किंक्रांत. संक्रांत म्हणजे संक्रमण ओलांडून जाणे. तर असा हा 3 दिवसाचा सण असतो. तर मग आता सूर्याचे उत्तरायण सुरू होते तर मग प्रत्येक महिन्यातच संक्रांत येत असते. म्हणजेच की सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत मार्गक्रमण होत असते. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते ती मकर संक्रांत मानतात. यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो. हा एकमेव असा सण आहे जो कॅलेंडरवर एकाच दिवशी येतो. त्याचं कारण म्हणजे सूर्याच्या स्थानानुसार हा सण येतो आणि बाकीचे सण हे चंद्राच्या स्थानानुसार येत असतात. त्याची तारीख बदललेली दिसते. तर अशी ही मकर संक्रांत नात्यामध्ये गोडवा वाढवणारे, तिळगुळ घ्या गोड गोड बोला अशी म्हणणारी आणि मग एकमेकांबद्दल प्रेम वाढवणारा हा जो सण आहे तर आहे. आजच्या दिवशी म्हणजेच की मकर संक्रांत तर ह्या सणाच्या दिवशी काळा रंग आवर्जून घातला जातो. तर मग यावर्षी पिवळ्या रंगाची साडी म्हणजेच की पिवळ्या रंगावरती मकर संक्रांत आली आहे. त्यामुळे मग देवीने पिवळा रंग घातला आहे. त्यामुळे मग आजच्या दिवशी चुकूनही महिलांनी म्हणा किंवा लहान मुलांनी पिवळा रंग घालू नये किंवा पिवळ्या रंगाचं फूल महिला आजच्या दिवशी डोक्यामध्ये माळतात तर पिवळ्या रंगाचं फूल म्हणा किंवा पिवळ्या रंगाच्या बांगड्या ह्या चुकूनही घालू नये. त्याऐवजी तुम्ही काळ्या रंगाचा वापर करू शकतो. पण काही भागांमध्ये अशुभ मानला जातो. तर तुमच्या इकडे जर शुभ मानत असतील तर तुम्ही आजच्या दिवशी काळा रंग घालू शकता. मकर संक्रांतीपासून दिवस मग तिळाने वाढत जातो. तर काळोख मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो. म्हणून संक्रांती दिवशी काळे कपडे घातले जातात. तर जानेवारी महिना म्हणजेच की थंडीचे दिवस. त्यात काळा रंग उष्णता शोषून घेतो. थंडीच्या दिवसात आपले शरीर उबदार राहावे म्हणून मग मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची पद्धत आहे. तर काही जण म्हणतात की काळा हा नकारात्मकतेचा रंग आहे. काळा रंग घालत नाहीत महिलांनी म्हणा किंवा लहान मुलांना. तो सहसा शुभ कार्यात घातला जात नाही. पण आपण संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळा रंग घालावा. तर त्यावरती हलव्याचे दागिने घातले जातात. लहान मुलांना म्हणा किंवा महिलांना म्हणा, ज्या महिलांची पहिली संक्रांत आहे त्या महिलांना पण हलव्याचे दागिने वगैरे घातले जातात. आणि त्या दागिन्यांच्या रूपामध्ये पांढरा रंग एकरूप होतो. मग शरीराला उष्ण ठेवणारे तिळाचे सेवन व्हावे म्हणून मग हा सण तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळगुळ खाल्ला जातो आजच्या दिवशी. तर मग आजच्या दिवशीचा मकर म्हणजे संक्रांतीने पिवळा रंग घातला आहे यावर्षी. तर मग महिलांनी आजच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी म्हणा किंवा लहान मुलांना ड्रेस म्हणा किंवा हातात बांगड्या किंवा डोक्यामध्ये पिवळ्या रंगाचं फूल ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर मग ह्या गोष्टी चुकूनही आजच्या दिवशी घालू नका. त्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरे रंग जे आहेत ते रंग घालू शकता. म्हणजेच की काळा रंग तुम्ही घालू शकता. आता काळा रंग काही भागांमध्ये शुभ मानतात किंवा अशुभ मानतात. तुमच्या इकडे जर तुमच्या घरातील काळा रंग घालत असतील तर मग तुम्ही काळ्या रंगाची साडी आजच्या दिवशी घालू शकता. त्यानंतर मग हिरवा रंग आहे. हिरवा रंग सुवासिनींचा प्रतीक मानला जातो. त्यामुळे मग तुम्ही हिरव्या रंगाची साडी घालू शकता. आणि नंतर मग आपण लाल रंगाची पण साडी घालू शकतो. म्हणजे लाल पण शुभ त्याचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे मग लाल रंग पण तुम्ही
आजच्या दिवशी घालू शकता. आणि त्यानंतर गुलाबी पण आपण प्रत्येक शुभ कार्यात म्हणा, घरातील कोणत्या कार्यक्रमात म्हणा, आपण गुलाबी रंग हा नेहमी घालतच असतो. त्यामुळे मग तुम्ही तुमच्याकडे गुलाबी रंग असेल तर तुम्ही गुलाबी रंगाची साडी पण घालू शकता, तुम्हाला म्हणा किंवा घरातील मुलांना म्हणा. फक्त आपल्याला एवढीच काळजी घ्यायची आहे की मग आजच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी घालायची नाही. आणि त्यानंतर केशरी रंग हा पण तुम्ही घालू शकता. हे जे 5 रंग आहेत तर मग हे 5 रंग तुम्ही यावर्षी संक्रांतीच्या दिवशी आवर्जून यापैकी कोणताही एक रंग तुम्ही घालू शकता. आणि मग नंतर काय करायचं आहे की आता बऱ्याच महिला ओवाळण्यासाठी मंदिरात वगैरे जातात. मंदिरात जात असताना आता सुगड पूजा करण्याची पद्धत सगळीकडे वेगवेगळी आहे. तर तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता. घरी पूजा केल्यानंतर ते जे 5 सुगड असतात, म्हणजेच की घरातील एका सुवासिनीच्या वाट्याचे 5 सुगड विकत आणतात. मग प्रत्येक वेगवेगळ्या सुवासिनींना प्रत्येकीला 5-5 सुगड मग घेऊन येतात. आणि ज्यावेळेस मंदिरात वगैरे ओवाळण्यासाठी जातात ववसा घेऊन, त्यावेळेस मग मंदिरात जात असताना मग ते जे सुगड आहेत तर ते मंदिरात घेऊन जातात. आता तुमच्या भागामध्ये जर घेऊन जात असतील तर तुम्ही घेऊन जाऊ शकता, नसेल घेऊन जात तर तशी तुमच्या पद्धतीने तुम्ही मग संक्रांत साजरी करू शकता. तर मग संक्रांत हा सण त्या दिवशी मग आपण म्हणजेच की बऱ्याच महिला हळदी कुंकू वगैरे करतात, लहान मुलांना बोरनान घालतात. तर हे कधीपर्यंत घालायचं आहे, रथसप्तमीपर्यंत घालतात. तर त्याचा दिवस आहे 26 जानेवारी. 26 जानेवारीपर्यंत तुम्ही हळदी कुंकू करू शकता आणि तुमच्या लहान मुलांना बोरनान वगैरे घालू शकता. तर बोरनान का घालतात, तर मुलांची वाईट नजर निघून जावी त्यामुळे मग बोरनान घालतात. बोरनान घालत असताना मुलांना काळ्या रंगाचे वस्त्र घालतात आणि हलव्याचे जे दागिने आहेत ते हलव्याचे दागिने वगैरे घालतात. तर तुमच्या इकडे जशी पद्धतीने साजरी केली जाते, हळदी कुंकू म्हणा, बोरनान म्हणा, तशा पद्धतीने मग तुम्ही साजरे करू शकता. आणि मग त्याचप्रमाणे आजच्या दिवशी काय करायचं आहे की मुलांना म्हणा किंवा घरातील व्यक्तींना म्हणा, आता प्रत्येकाने एकमेकांना तिळगुळ तर देतातच. मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे, ज्यावेळेस सकाळी स्नान करणार असतील तर त्यावेळेस स्नान करण्याच्या पाण्यामध्ये काय करायचं आहे, थोडेसे पांढरे तीळ टाकायचं आहे. ज्यामुळे काय होईल की प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील म्हणा नकारात्मकता निघून जाते आणि मग तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं पुण्य मग त्या व्यक्तीला लागतं. कारण आपण ज्यावेळेस इतर सण वगैरे असतात त्या दिवशी आपण अशा पद्धतीने म्हणा किंवा वेगळ्या पद्धतीने मग पाण्यामध्ये काही वस्तू टाकून स्नान करतो. त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी मग आपल्याला पांढरे तीळ टाकून मग स्नान करायचे आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला आजच्या दिवशी काळजी घ्यायची आहे. आणि मग आवर्जून पिवळा रंग न घालता इतर कोणत्याही रंगाची तुम्ही साडी घालू शकता. तर मग आजचा हा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.